आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट। इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण, ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच। कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड, पनीर अंगारा, व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेज मध्ये चिकन तंदूर, चिकन थाली, सावजी मटण आणि बरंच काही। आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा। शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा। तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण। गडकरी फॅमिली रेस्टॉरंट, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। साहेब लोक गव्हर्नमेंट उलट झाडं लावतोय आणि हिने हाय ते झाडं पाडले। 2 दिवसापूर्वी खासदार साहेबांनी ना मला भेटायला या म्हणजे ठिकाणी आजमपूरचा जो गट नंबर 11 आहे, जवळजवळ 17.5 हेक्टर हे क्षेत्र आहे आणि हे ग्रामस्थांना न विश्वासात घेता या ठिकाणी आवादा कंपनीने परस्पर इथं सौर पॅनल प्लांट जो उभारण्याचं काम सुरू केलंय, याला संपूर्ण तळेगाव ग्रामस्थांचा विरोध आहे। आणि ग्रामस्थांना भविष्यात सार्वजनिक कार्यक्रमांसाठी असेल किंवा इतर काही सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कुठल्याही प्रकल्पांसाठी या ठिकाणी एवढी जागा सोडून आमच्याकडे गावात दुसरी जागा शिल्लक नाही। त्यामुळे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की कंपनीने दुसरी कुठेही जागा घ्यावी, परंतु या ठिकाणी या प्रकल्पाला सगळ्या ग्रामस्थांचा विरोध आहे। अलीकडेच एक मोठी ग्रामसभा झाली आणि ग्रामस्थांनी 100% एकमुखी या प्रकल्पाला विरोध केलेला आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की हे काम तात्काळ बंद झालं पाहिजे आणि हा प्रकल्प आवादा कंपनीने तात्काळ दुसरीकडे हलवावा। आणि यासाठी आम्ही सर्वपक्षीय गावातील कार्यकर्ते एकत्र आलेलो आहोत आणि हे काम जर सोमवारपर्यंत बंद नाही केलं तर या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। तुम्ही काही तक्रार केली नाही का पुढे? या माननीय सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामसभेनंतर सर्व त्या ग्रामसभेच्या ठरावाच्या प्रती आम्ही तहसीलदार साहेब असतील, BDO असतील, प्रांताधिकारी असतील, कलेक्टर साहेब असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, आमदार साहेब असतील, पालकमंत्री साहेब असतील, खासदार साहेब असतील, सर्वांना या प्रती दिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा सर्वांनी सकारात्मक पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे हा प्रकल्प इथं कुठल्याही परिस्थितीत होऊ नये ही आमची मागणी। काय गावाचा काय विरोध आहे का याला? 100% गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेता गावाच्या विकासासाठी भविष्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची शासकीय जमीन, ज्याला आपण गायरान जमीन म्हणतो, ती शिल्लक राहणार नाही। आणि भविष्यामध्ये जर जिल्हा विभाजन झालं आणि तळेगाव हे गाव तालुक्याच्या याच्यामध्ये पटलावरती एक मोठं गाव आहे, नक्कीच तो तालुका भविष्यात होईल। त्यामुळे आमच्या गावकऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे। यात म्हणजे गावकरी सर्व आहे का? म्हणजे तुमचे सगळे पक्ष, सर्व पक्ष, मतभेद, मनभेद, राजकीय जोडे बाजूला ठेवून या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी ठामपणे उभे आहे। तुम्ही काही ठराव केला नाही का मग ग्रामपंचायत? 4 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा ठराव आम्ही पारित केला की काम हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावं। जो सोलर प्लॅन्टचा प्रोजेक्ट होत आहे हा तसा गावाच्या दृष्टीने फार मोठा घातक आहे। कारण गावाच्या लगत असणारी आजमपूरमधले गट नंबर 11 मध्ये असणारी जी 17.5 हेक्टर जमीन आहे, ह्या जमीन सोडता गावाला लगत जमीन नाही। गावाच्या पश्चिमेस असणारी ह्या जमिनीमुळे उद्या गावाचा विकास होण्यासाठी गावामध्ये कुठल्याही प्रकारची जागा शिल्लक राहणार नाही। कारण ज्यावेळेस लोणी टू नाशिक रोड होणार आहे त्यावेळेस आमच्या गावचा बाजारतळ, त्याच्यानंतर मशानभूमी हे रोडवर मध्ये जाणार आहे। त्यावेळेस गावामध्ये बाजार करण्यासाठी किंवा मशानभूमी उभी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा शिल्लक राहणार नाही। त्यामुळे या ठिकाणी या गायरानावरती होत असलेला सोलर प्लॅन्ट ताबडतोब बंद करण्यात येत आहे। कारण याच्यासाठी सर्व गावाने एकमताने ठराव करून यासाठी पूर्ण विरोध केलेला आहे। तेव्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही हा ठराव आम्ही होता कामा नये हे आम्ही सूचित करतो।